रवी देसाई या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं तर ती अभिमानाची बाब असेल। राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंनी हे वक्तव्य केलेलं आहे। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची अजून वेळ निघून गेलेली नाहीये असंही विधान सुनील शेळके यांनी केलं आहे। दादांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा वहिनी झाल्या पाहिजे। राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा होते, तर तीच जबाबदारी किंवा तो मान सुनेत्रा वहिनींनाच मिळावा ही आमची भूमिका स्पष्ट होती। आणि त्यामध्ये सुनेत्रा वहिनी आज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यात, राज्याचे उपमुख्यमंत्री देखील झालेले आहेत। आणि सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा होत असेल, सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व मान्य असेल, तर दोन्ही पक्ष विलीनीकरण करून एकत्रितपणाने पुढे जात असेल तर आम्हाला देखील त्याचा अभिमान असेल। राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंनी हे मोठं विधान केलेलं आहे। दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं तर ती अभिमानाची बाब असेल असं त्यांनी म्हटलेलं आहे। अजित पवारांच्या निधनाला आता 2 महिन्यांचा काळ लोटलेला आहे आणि या अनुषंगाने अजित पवारांची आठवण काढताना सुनील शेळकेंनी हे विधान केलेलं आहे। अजित पवारांचं निधन झालं त्यानंतर विलीनीकरणासंदर्भात जोरदार चर्चा झालेली होती। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून वेगवेगळ्या चर्चा झालेल्या होत्या, वेगवेगळे दावे केले जात होते आणि त्यानंतर आता गेल्या काही दिवसांपासून विलीनीकरणाची चर्चा थांबलेली होती। मात्र असं असताना आता पुन्हा एकदा विलीनीकरणाची चर्चा सुरू होईल का असा अंदाज वर्तवला जातोय, कारण शेळकेंचं हे विधान सुनील शेळकेंनी हे विधान केलेलं आहे आणि अजूनही विलीनीकरणाची वेळ गेलेली नाहीये असं विधान त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे आता राष्ट्रवादीची या संदर्भात काय भूमिका असणार आहे? खरंच विलीनीकरणाची अजून वेळ निघून गेलेली नाहीये का? काही अंतर्गत घडामोडी घडतायत का? असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत। तर राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांचं हे मोठं विधान आलेलं आहे। त्यामुळे राष्ट्रवादीत पुन्हा एकदा विलीनीकरणाचे वारे वाहू लागलेत का अशी शक्यता निर्माण झालेली आहे। अजित पवारांच्या निधनाला 2 महिन्यांचा काळ लोटलेला आहे। आता सुनेत्रा पवारांकडे सगळी सूत्र गेलेली आहेत, त्या उपमुख्यमंत्री आहेत, पक्षाच्या अध्यक्ष आहेत आणि त्यामुळे आता सुनेत्रा पवारांच्या कोर्टात हा सगळा चेंडू आहे। या अनुषंगाने सुनील शेळकेंचं हे विधान खूप महत्त्वाचं आहे। जर सुनेत्रा पवारांनी असा निर्णय घेतला तर ती खूप अभिमानास्पद बाब असेल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यासोबतच अजूनही विलीनीकरणाची वेळ गेलेली नाहीये असंही विधान सुनील शेळकेंनी केलेलं आहे। तर सुनील शेळके यांनी जे काही विधान केलेलं आहे त्या अनुषंगाने बोलण्यासाठी, भूमिका मांडण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आपल्या सोबत आहेत। तटकरेजी, तुमच्याकडे मला यायचंच आहे, मात्र आपण सुनील शेळके यांचं हे विधान पुन्हा एकदा ऐकूयात आणि त्यानंतर तुमच्याकडे मी येते। आपण पाहूया सुनील शेळके पश्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा वहिनी झाल्या पाहिजे। राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा होते, तर तीच जबाबदारी किंवा तो मान सुनेत्रा वहिनींनाच मिळावा ही आमची भूमिका स्पष्ट होती। आणि त्यामध्ये सुनेत्रा वहिनी आज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यात, राज्याचे उपमुख्यमंत्री देखील झालेले आहेत। आणि सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा होत असेल, सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व मान्य असेल, तर दोन्ही पक्ष विलीनीकरण करून एकत्रितपणाने पुढे जात असेल तर आम्हाला देखील त्याचा अभिमान असेल। विधान ऐकलंच असेल। आता असे पुन्हा एकदा दावे होत आहेत, विलीनीकरणासंदर्भात चर्चा होतीये। खरंच विलीनीकरणाची वेळ अजूनही गेली नाही असं तुम्हाला वाटतं का? एक भाग असा आहे की आमदार सुनील शेळके एक प्रभावी पुणे जिल्ह्यातील एक नेते आहेत, तरुण आमदार आहेत। दादांचे विश्वासू सहकार्य म्हणून त्यांनी नेहमीच काम उत्तम पद्धतीने केले। मोठ्या फरकाने ते मावळ मतदारसंघातून निवडून आलेले आहेत। त्यामुळे त्यांनी जी काय भावना व्यक्त केली
ती व्यक्तिगत होती की त्यांच्याकडे काही या संदर्भातली माहिती होती, मला कल्पना नाही. आज आता आपल्याच माध्यमातून सुनील अण्णांनी जे काही याबाबतचे मत व्यक्त केले ते त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. एक नक्की आहे की वहिनींच्या नेतृत्वाखाली पक्षाचं काम पुढच्या कालावधीमध्ये सुरू व्हावं. दादांच्या दुर्दैवी निधनाच्या नंतर हा निर्णय त्यांच्या सर्वांच्या सहमतीनेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या कालावधीमध्ये घेतला आणि ज्या प्रचंड ज्या पद्धतीने बहिणी ह्या सगळ्या उपमुख्यमंत्री असतील, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कारभार करतायत, अतिशय संयमाने, सोशिकतेने, मनावरती प्रचंड प्रमाणावरती आघात झालेला असताना सुद्धा ही बाब आमच्या सर्वांच्यासाठीच निश्चितपणाने अभिमानास्पद आहे. आता त्याने जे म्हटलेलं की विलिनीकरणाचा, तर त्या विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये तशी काय कुठे चर्चा आहे काय मला माहीत नाही, पण तशी समजा जर काय असेल तर त्या संदर्भातला अंतिम निर्णय बहिणीच त्या ठिकाणी घेतील. मात्र तटकरेजी अजित पवारांच्या निधनानंतर विलिनीकरणाच्या चर्चा जोरदार सुरू होत्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून या चर्चांना ब्रेक लागलेला होता. आता पुन्हा जर ही चर्चा सुरू होत असेल तर नेमका विरोध कुणाचा आहे? तुमचा पक्षातच विरोध आहे की भाजपकडून काही दबाव आहे आणि त्यामुळे या चर्चांना ब्रेक लागतोय? नाही, भारतीय जनता पक्षाकडून कधी दबाव राहिलेलाच नाही. कारण ज्या वेळेला आम्ही आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली एनडीए मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, आदरणीय अमित भाई, देवेंद्रजी या सर्वांनी आम्हाला या त्या संबंध प्रक्रियेमध्ये मार्गदर्शन केलं. आमचा एनडीए मधला सहभाग हा देशाच्या, राज्याच्या प्रगतीसाठी राहिला आणि त्यानंतरच्या ज्या घडामोडी झाल्या त्या सर्वांनी त्या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. तो निर्णय दादांनी घेत असतानाच दादांच्या निर्णयाच्या सोबत आम्ही सर्वजण त्या ठिकाणी राहिलो. आता त्यानंतरच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याच बाबतीमध्ये केव्हाच हस्तक्षेप केला नाही. या उलट भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने, भारतीय जनता पक्षाच्या राज्य नेतृत्वाने आम्हाला नेहमीच एक मित्र पक्ष म्हणून सन्मानाने वागणूक त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळे त्यांचा दबाव या विषयाच्या वरती कधी नव्हताच. आता राहिला भाग पक्षांतर्गत आता आमचं कोणाचं काय म्हणणं असंच काही कारणच नाही आणि त्याच्यामुळे या संदर्भातला निर्णय बहिणीच त्या ठिकाणी तसं असेल तर मला माहित नाही. या क्षणाला माझ्याकडे या संदर्भातली कुठलीही माहिती त्या ठिकाणी नाही, त्यामुळे मी त्याच्यावरती काही भाष्य करू इच्छित नाही. पण एक ज्येष्ठ आमदार म्हणून सुनील अण्णांनी जे काही मत व्यक्त केले त्याचा कॉन्टेक्स्ट काय आहे, त्यांना कशाच्या आधारे त्यांनी मत व्यक्त केले मला माहित नाही. कारण त्यांनी मुलाखत देत असताना किंवा त्यांना विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत असताना ते म्हटलेत, मला त्याच्या बाबतीत माहिती नसल्यामुळे मी त्याच्यावरती काय अधिक भाष्य करू इच्छित नाही. मात्र तटकरेजी, या मुद्द्यावर सुनेत्रा पवारांशी तुमची कधी बातचीत झाली आहे का? त्यांची या संदर्भात काय भूमिका आहे? नाही, सुरुवातीच्या कालावधीमध्ये ज्यावेळेला आम्ही निर्णय घेतला तो निर्णय त्यांच्या सहमतीनेच त्या ठिकाणी घेतला की ते उपमुख्यमंत्री असतील, राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी असेल, या संदर्भातला निर्णय आम्ही तो घेतला. आता यानंतर या विषयाला पडदाच पूर्णपणाने पडलेला असल्यामुळे कधी माझी आणि बहिणींची आम्ही अनेक वेळेला अनेक राजकीय विषयांच्यावरती चर्चा जरूर केली, पण या विषयावरती चर्चा करण्याचा मुद्दा कधी आलाच नाही. अच्छा, आता एक थोडासा वेगळा प्रश्न आहे. जय पवारांना प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे पत्रकार परिषद घेऊ देत नाहीत असा थेट आरोप रोहित पवारांनी केलेला आहे. हे खरंच आहे का? तुमचं काय म्हणणं आहे यावर? हा अत्यंत कल्पकल्पित, निराधार हा आरोप आहे. एक खरं आहे की गेल्या 28 तारखेला 1 महिना दादांना पूर्ण झालं. त्यावेळेला मी पार्थ आणि जयसह बारामतीमध्ये गेलो. अपघाताच्या ठिकाणी आम्ही भेट दिली. नंतर आमच्या मातोश्री आईंची भेट घेण्यासाठी मी काठेवाडीमध्ये गेलो. आईंच्या समेत 15-20 मिनिटं मी बसलो, कारण ज्या धीरोदात्त पद्धतीने आई या सगळ्या प्रसंगाला सामोरं जात आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्यासोबत बसलो. आणि त्यानंतर जरूर या विषयावरती अशी आमची चर्चा झाली की त्यांनी या बाबतीमध्ये पत्रकार परिषद घ्यावी. मी तर तत्काळ सल्ला दिला की त्यांनी या बाबतीमध्ये बोलणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये 2-3 वेळेला आपण जे सांगतात जयनी ट्विट करून पत्रकार परिषदेच्या तारखा काही दिलेल्या होत्या, त्या तारखा त्यांनी दिलेल्या होत्या, पण त्यांनी त्या तारखा नंतर मग फार चर्चा करायची आहे म्हणून त्या थांबल्या. त्यांची पत्रकार परिषद थांबली. त्या पत्रकार परिषद त्यांनी घेतली पाहिजे याच्यातला
सल्ला किंवा मार्गदर्शन मी त्या ठिकाणी त्यांना जरूर त्या ठिकाणी दिलेलं आहे. पण ते आता बरं. केव्हा काय हा निर्णय जे आणि पार्थनी त्या ठिकाणी करायचा आहे त्याशी माझा कधी असा आक्षेप नव्हता. उलट कोणीतरी या संदर्भातलं स्पष्टीकरण केलं गेलं पाहिजे हीच भावना आमची सर्वांची त्या ठिकाणी होती. त्याच्यामुळे अजून एक प्रश्न आमच्यावरती हां. केवळ पूर्वग्रह दूषित पद्धतीने आरोप हे करणं हे आता अलीकडच्या कालावधीमध्ये काही लोकांना तेवढंच त्या ठिकाणी संधी मिळते आहे ते करतायत. पण याच्यामध्ये तथ्य काही नाही. पत्रकार परिषदेचा निर्णय हा पार्थ आणि जयने त्या ठिकाणी घेतला पाहिजे. अच्छा, म्हणजे तो आम्ही त्यांचा सहमती वैयक्तिक दर्शवलेली निर्णय आहे आहे. असं तुमचं म्हणणं आहे. तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे पत्रकार परिषद घेण्याचा किंवा न व्यक्तिगत घेण्याचा. निर्णय हा शेवटी पार्थ आणि जय हे दादांचे चिरंजीव आहेत. पण पक्ष त्यांच्या पाठीमागे ठामपणाने उभा आहे. अशा वेळेला त्यांची भूमिका ही दोन्ही अर्थाने असते. एक तर दादांचे चिरंजीव म्हणून पण असते. त्यांच्यावरती आलेल्या प्रसंगामध्ये दादांचे सहकारी म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमागे उभं राहणं हे आमचंही कर्तव्य आहे. त्या कर्तव्याच्या भूमिकेतूनच आम्ही त्या ठिकाणी नेहमीच गेल्या 2 महिन्यामध्ये सतत पाठीशी उभे आहोतच. पण अशा वेळेला हा जो निर्णय पत्रकार परिषदेचा वगैरे असेल तो त्यांनी त्या ठिकाणी करायचा आणि ते योग्य वेळेला नक्की करतील. कदाचित काही अधिक माहिती त्यांना घ्यायची असेल त्या संदर्भात असू शकेल. पण माझ्याकडनं कधीच किंवा प्रफुल्लबाईंच्याकडनं कधीच त्यांना थांबवलं गेलं असा दुरान्वय विषय नाही. अच्छा, तुम्ही मगाशी बोलताना असं म्हणालात की सुनेत्रा पवारच विलिनीकरणासंदर्भात निर्णय घेतील. मात्र तुमचं वैयक्तिक मत नेमकं काय विलिनीकरणासंदर्भात? जर तर वरती बोलण्यात काय अधिक आज अर्थ काही नाही ना. तशा पद्धतीची कुठे काही सुरुवाती नाही कुठे चर्चाही नाही. त्यामुळे जर तर वरती त्या बाबतीमध्ये काय असं पण चर्चा होतीये ना, तटकरेची वारंवार चर्चा होतीये. त्यामुळेच तुमचं मत जाणून घेणं महत्त्वाचं एक प्रदेशाध्यक्ष म्हणूनही आणि राष्ट्रवादीचे एक नेते म्हणूनही. एक जरूर आहे. मी दीर्घकाळ दादांचा सहकारी म्हणून वापरलो. एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सुद्धा 14 ते 18 या कालावधीमध्ये प्रदेशाध्यक्ष होतो. ज्या वेळेला 4 वेळेला संबंध महाराष्ट्र दादांच्या समेत मी पादांकरात केलेला होता पक्षाच्या संघटनेच्या बांधणीसाठी. कारण त्याला मी विरोधी पक्षामध्ये होतो. त्याच्यामुळे आपण म्हणताय ते खरं आहे की माझा दीर्घकाळचा राजकीय प्रवास हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी झाला. साहेबांचं मार्गदर्शन आम्हाला सातत्याने मिळत राहिलं. अजितदादांची साथ विश्वास हे सातत्याने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळत राहिलं. अशातून आमचा हा प्रवास झालेला आहे. आता विलिनीकरण हा विषय पूर्णपणाने वेगळा आहे. एक निर्णय एनडीएमध्ये सहभागी होण्याचा आम्ही दादांच्या नेतृत्वात घेतला. आज वहिनींच्या नेतृत्वाखाली त्या निर्णयाचं हे पुढे सुरू आहे. त्यामुळे आज या विषयावरती मी काय बोलू इच्छित नाही. एवढंच मला आपल्याला या निमित्ताने सांगायचं आहे. धन्यवाद. तटकरेजी, धन्यवाद तुमच्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर पत्रकार परिषदेचा निर्णय पार्थ आणि जय पवारांनी घेतला पाहिजे. रोहित पवारांचे आरोप तथ्यही नसल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे आणि विलिनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांशी चर्चा करण्याचा मुद्दा कधी आलाच नाही असं देखील सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. आता बातमी आहे अशोक खरात संदर्भातली. नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणी चौकशीचा फास आणखी आवळला जातोय. अशोक खरातच्या आर्थिक व्यवहाराची आता ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जाते. याआधी